तर विधान परिषदेमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी झाली। मुंबईमध्ये मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजेत या मुद्द्यावरून हा वादंग झाला। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं अनिल परब यांनी वक्तव्य केलं। तर गद्दार कुणाला म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो असा संताप देसाईंनी व्यक्त केलाय। सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे, कायदा आहे की नाही। आपण म्हणताय की कायदा नाही आहे, मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे। मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय? ही मराठीची इच्छा सांगताय आपण। हा कायदा आहे का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाही आहे। सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, कायदा करा। सभापती महोदय, आता मला वेळ द्या। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय झोपतंय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका सकारात्मक उत्तर पाहिजे ना। ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता काय रे तुला दाखवतो? याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? सभागृह 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज।